श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर आज मी तुम्हाला वैजयंती माळेविषयी महत्त्व सांगणार आहे. तशा आपल्याकडे माळा भरपूर मिळतात. चंदनाची माळ असते, तुळशीची माळ असते. शक्यतो आपण तुळशीचीच माळ धारण करत असतो. पण वैजयंती माळ जर तुम्ही धारण केली तर तुम्हाला विजय प्राप्ती होते. सगळ्या कामात, कुठल्याही कामात यश प्राप्ती होते. त्यासाठी आज वैजयंती माळ ही भगवान विष्णू व श्रीकृष्णाचे अतिशय प्रिय आहे. श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहे. या माळेला विजय व विजयलक्ष्मी प्रतीक मानले जाते. याचा उल्लेख महाभारतात देखील आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला वैजयंती माळ दिली होती असे म्हणतात. ही माळ परिधान केल्याने मन, बुद्धी व आत्म्याला शांती लाभते. भक्ताला सदैव दैवी रक्षण व सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. वैजयंती माळ धारण करण्याचे फायदे. वैजयंती माळ ही व्यवसाय, नोकरी व आर्थिक क्षेत्रात जर तुम्हाला यश पाहिजे असेल तर तुम्ही नक्की वैजयंती माळ धारण करावी. वैजयंती माळेने आपले भीती दूर होते. नकारात्मक विचार, काळजी व अडथळे नाहीसे होतात. सकारात्मक ऊर्जा वैजयंती माळेमुळे आपल्याला मिळत असते. घरात व त्या व्यक्तीच्या अवतीभोवती पवित्र व सकारात्मक वातावरण निर्माण होते. भक्ती वाढते. मन एकाग्र राहते. पूजापाठमध्ये अधिक समाधान मिळते. शत्रूचा नाश होतो. शत्रूचे षडयंत्र व वाईट शक्तीपासून त्या व्यक्तीचे रक्षण होत असते. आरोग्यदायी परिणाम होतात. तणाव कमी होतो. मानसिक स्थैर्य लाभते व आत्मविश्वास वाढतो. विजय प्राप्ती होते. न्यायालयीन वाद, स्पर्धा परीक्षा, मुलाखत यात यश मिळण्यास मदत होत असते. तर असे वैजयंती माळेचे अनेक फायदे आहेत. जर तुम्हाला कोर्ट कचेरी, स्पर्धा परीक्षा तुम्ही देत असाल किंवा तुम्ही कुठली मुलाखत, नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर तुम्ही नक्की वैजयंती माळ धारण करावी. वैजयंती माळ धारण करण्याचे नियम. वैजयंती माळ ही शुभ दिवशी म्हणजे गुरुवार, एकादशी, पौर्णिमा किंवा श्रीकृष्ण जयंतीला धारण करणे अतिउत्तम असते. तर पूजा करून धारण करणे. माळ भगवान विष्णू व श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण करून नंतर गळ्यात घालावी. त्या माळेवर पहिले एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम नमो विष्णवे नमः या मंत्राचा जप वैजयंती माळेवर करावा. मंत्र परत सांगते. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम विष्णवे नमः या मंत्राचा जप वैजयंती माळेवर केल्याने सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येतात. तर माळ ही नेहमी स्वच्छ जागी ठेवावी. अपवित्र ठिकाणी ठेवू नये. झोपताना, आंघोळ करताना माळ काढून ठेवावी. श्रद्धा व विश्वासाने धारण केल्यास माळेचे सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येतात. जर तुम्ही वैजयंती माळ धारण केली तर तुम्हाला विजय प्राप्ती होते, समृद्धी मिळते, आरोग्य व दैवी कृपा लाभते. यामुळे नक्की तुम्ही वैजयंती माळ धारण करावी. वैजयंती माळेमुळे आपले मन स्थिर राहते, एकाग्रता वाढते आणि पूजापाठ किंवा कुठलंही धार्मिक कार्य आपण करत असतो तर त्यात आपल्याला एकाग्रता वाढत असते. यामुळे आपले नकारात्मक विचार कमी होत असतात. आपली भीती, विनाकारण जी आपल्याला भीती वाटत असते ती ही वैजयंती माळ धारण केल्यामुळे वाटत नाही. तुमची बुद्धी आणि आत्मा शांत राहतो. त्यामुळे नक्की तुम्ही वैजयंती माळ धारण करून त्या माळेचे फायदे घ्या. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.